आमचे जीव नका घेऊ, आणि हे मी अत्यंत रिस्पेक्टनी पण रागानी बोलतो आहे. तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये आमचे जीव घेण्याचा. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या क्षेत्रात काम करण्याबरोबरच सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात. अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. अशातच अभिनेत्याने 13 मे रोजी घाटकोपर येथे पडलेल्या होर्डिंगबाबत त्याची भूमिका मांडली आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओद्वारे त्याने त्याचा राग व संताप व्यक्त केला आहे. चला तर पाहूयात हा व्हिडिओ. नुसते तुम्ही आमच्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना पैसे दिले तर म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही. तर तेच सगळे पैसे, तोच सगळा निधी तर रस्ते मोठे करायला घ्या, लोकांना धडे शिकवायला घ्या, लोकांना नियम शिकवायला ते पैसे इन्व्हेस्ट करा. मला अजून एक विचार डोक्यात आला की मी आता एका मुलाचा बाप आहे. उद्या माझा मुलगा नशीब शाळा आता चालू नाहीये, एखादी जर व्हॅन असते ना, स्कूल व्हॅन, ती सुद्धा अनेकदा ते रॉंग साईडनी घालत असतात. ती व्हॅन जर सीएनजी भरायला मुलांच्या सकट त्या पेट्रोल पंपाच्या खाली उभी असते आणि तो बोर्ड पडला असता तर किती लहान लहान मुलांचाही जीव गेला असता. तुम्हाला काहीतरी सेन्स आहे? काही तुमच्या डोक्यात शिरतंय? मी मध्ये सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता रस्त्याचा, ज्यानं माझ्याच गाडीचं टायर बस्ट झालं होतं. माझी गाडी एका रस्त्यावरनं गेली जिथे सळया बाहेर निघाल्या होत्या सिमेंट रस्त्याच्या. तर ती सळई माझ्या गाडीच्या चाकात घुसली आणि माझ्या गाडीचं चाक फुटलं. ह्याचे पैसे कोण देणार आहे मला? हे खर्च मीच करायचे? त्या मागच्या एका व्हिडिओत मी हेही म्हटलं होतं की एखादा XYZ कुठला तरी इमॅजिन करा, तुमच्याचपैकी एखादा राजनेता आहे आणि तो बाईकवरनं चाललाय आणि त्याच्या पुढे मागे त्याचं लहान मूल बसलेलं आहे आणि बाईक घसरली, मागणं किंवा पुढून येणाऱ्या एखाद्या रॉंग साईडची गाडी त्याच्या डोक्यावरनं गेली, डोकं फुटलं, तर कसं वाटेल तुम्हाला? लाजा नाही वाटत राजकारणी लोकांना? हे बघा, मी वोटिंग सुद्धा केलेलं आहे, मी सुजाण नागरिक आहे, मी माझं मत सुद्धा नोंदवलेलं आहे. पण कृपा करून हे इलिगल बोर्ड्स लावणं, फ्लेक्स लावणं, हे सगळं बंद करा. तुमचेच पोलीस आम्हाला पकडतात कारण तुमच्याच कुठल्या तरी फोटोंमुळे सिग्नल अडलेले असतात, अनेक झाडांच्या फांद्या तुटलेल्या असतात, त्याच्या दोऱ्यांमुळे पक्ष्यांचा जीव जातो. ते फ्लेक्स जे प्लास्टिकचे आहेत ते प्रिंट करणं, तो व्यवसाय सगळा बंद करा. त्या फ्लेक्सवरती तुमचे एक मोठे 2-4 फोटो आणि त्याच्या खाली 25 छोटे छोटे तुमच्या कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाहीये. तर ना, या सगळ्या ग्रासरूट लेवलच्या गोष्टींकडे तर लक्ष द्या. लोकांचे नाहक जीव जात आहेत. कोण पुन्हा सरकारमध्ये येईल, कोण येणार नाही, मला काही घेणदेणं नाहीये. आम्हाला आमचे बेसिक राईट्स आहेत. चांगलं जगता आलं पाहिजे, ते आम्हाला जगू द्या. तुमच्या रेस पायी, तुमच्या इगो पायी आमचे जीव घेऊ नका. हे तळमळीनं सांगतोय. मला तो कालचा तो होर्डिंग पडल्याचा व्हिडिओ बघितल्या क्षणापासून मला असं आलं की काय दोष आहे लोकांचा. लोक भरडले जात आहेत, लोक आता यूज टू झालेले आहेत, रस्ते सगळीकडे खडून ठेवलेले आहेत. आमच्याच डेव्हलपमेंटसाठी आहे, आम्हाला सगळं मान्य आहे, पण ना ते अहोरात्र दिवस रात्र काम करत राहा. मला हेही कळतंय, मला गव्हर्नमेंटच्या बाबतीत पूर्ण सपोर्ट, रिस्पेक्ट सुद्धा आहे की इतकी लोकसंख्या असणारा देश, त्याचा वेग कमी न करता, लोकांचा कुठलाही खोळंबा टेक्निकली न होऊ देता तुम्हाला हे सगळे रस्ते डेव्हलप करायचे आहेत. पण एकाच वेळेला सगळी मुंबई खोदायला घेतलीत, एकाच वेळेला सगळं महाराष्ट्र खोदायला घेतलं ना, तर अजून पुढचे 40 वर्ष काहीच होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही खड्डे खोदायला घेताना तेव्हा 5 डिपार्टमेंट्सना एकत्र मीटिंगला बोलवत जा. एक खड्डा खणला की पहिला गॅसवाला येतो, बुजवतो, मग दुसरा येतो, मग टेलिफोनवाला टाकतो, तिसरा येतो, अजून काय पाणीवाला येतो, मग चौथा येतो, तो काय म्हणतो नाही हे इलिगलच आहे, मग 5वा येतो कुठल्या तरी मंडळाचा माणूस, तो त्याचं बांबू खोदून जातो तिकडे. हेच आपल्याकडे करत राहणार आहोत का आपण? हे कृपा करून बंद करा. आमचे जीव नका घेऊ. आणि हे मी अत्यंत रिस्पेक्टनी पण रागानी बोलतो आहे. तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये आमचे जीव घेण्याचा. आम्ही नागरिक आहोत, आम्ही टॅक्स भरतो, आम्ही वोट देतो, ते तुम्ही आमचं कल्याण करावं, या देशाचं कल्याण करावं. देश हा इंटरनॅशनली आता खूप छान गाजतो आहे, सगळं मान्य आहे मला, पण खूप मूलभूत गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे आज. अनेक जिथे जिथे मतदान झालेलं ना, त्या शाळा सुद्धा मी काही पाहिलेल्या, जिकडे जिकडे देशभरातलं म्हणतोय मी, की त्या शाळांची कंडिशनही फार बरी नव्हती जिथे वोटिंग घेत होते.
इतकं तरी सांभाळा की तुम्ही जिथे निदान तुमचे लाजे खातर तरी जिकडे मतदान करणार आहात त्या शाळा तरी उत्तम कंडिशनच्या असू देत. निदान आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी तरी लोकांना अरे वा काय छान शाळेमध्ये तुम्ही वोटिंग अरेंज केलेलं असं तरी वाटू दे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.